नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण, वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी जो आता मी व्हिडिओ करतोय, हा जो व्हिडिओ आहे हा डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आता डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी हा महत्त्वपूर्ण का आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की अजूनही आपल्याकडे प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या दोन मीडियाच्या इतपत डिजिटल मीडियाला लोकांनी स्वीकारलं जरी असेल तरी प्रशासकीयदृष्ट्या स्वीकारलं गेलेलं नाही आहे. लोकांनी स्वीकारलं. लोकांना आजही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून न्याय मिळतात. छोट्या गावाच्या ज्या बातम्या आहेत त्या मोठ्या शहरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचतात आणि क्षणार्धात त्या संपूर्ण जगभरात पसरतात. त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांचा जो कल आहे, तर तो लोकांचा कल जो आहे तो डिजिटल मीडियाकडे चांगला आहे. मात्र केवळ लोकाश्रय असून चालत नाही, तर राजाश्रय असणं अतिशय गरजेचं आहे. कारण अनेक कायदेशीर अडचणी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना दिवसेंदिवस येत असतात. आता माझ्याकडे दोन जे किस्से आहेत डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या संदर्भातले, मी तुम्हाला सांगतो. नाव मला या ठिकाणी त्यांचं घेता येणार नाही, मात्र माझे दोन्ही पण चांगले ओळखीचे पत्रकार आहेत डिजिटल मीडियाचे. एक संपादक आहेत आणि त्या संपादकांनी त्यांच्या ब्लॉगवर एक बातमी केली म्हणून संबंधित तहसीलदारानं त्यांना नोटीस दिली की तुमच्यावर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये. दुसरे जे पत्रकार आहेत त्यांनी एका कारखान्याची बातमी केली की कारखान्यामधून जे काही दूषित पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जातं त्यामुळं इथे प्रदूषण होतं, मासे जे आहेत त्यांचं जे अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि यामुळं संबंधित साखर कारखान्यावर कार्यवाही व्हावी, अशा प्रकारचं त्यांनी एक बातमी त्यांच्या न्यूज पोर्टलवर केली. आणि त्या कारखान्यांनी आता संबंधित न्यूज पोर्टलचे जे पत्रकार संपादक आहेत त्यांच्याविरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल केला. आता ह्या दोन्ही बातम्या महाराष्ट्रामधल्या आहेत आणि यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की लोकांचा आवडता मीडिया जरी असेल तरी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचत असल्याने आणि अशा वेळेला प्रशासनाच्या दृष्टिकोनातून डिजिटल मीडियाला म्हणजे आपल्याला कसं नामोहरण करता येईल, त्यांचं अस्तित्व आपल्याला कसं कमी करता येईल, मग त्या अशा वेळेला कुठल्या तरी अधिकाऱ्याची मदत घ्यायची, पोलीस प्रशासनाची मदत घ्यायची आणि डिजिटल मीडियाच्या कायदेशीर अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आणि संबंधित पत्रकार असतील, डिजिटल मीडियाचे संपादक असतील, त्यांचं खच्चीकरण करायचं, असा आता कार्यक्रम जो आहे तो सध्या चालू आहे. आणि या सर्व कार्यक्रमाला प्रिंट मीडियामधले काही जे तथाकथित पत्रकार आहेत, तथाकथित यासाठी म्हणतो की बहुतांश पत्रकार खूप चांगले आहेत, किंबहुना जास्त संख्येनं जे पत्रकार आहेत ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. मात्र याच्यामध्ये काही जे लोक आहेत, जे जुगाडवाले आहेत, जे सेटिंगवाले आहेत, जे सेटलमेंटवाले आहेत, अशा लोकांना डिजिटल मीडियामुळं त्यांच्या वैयक्तिक याच्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यांचं पॉकेट आता जे आहे ते व्यवस्थित भरल्या जात नाही आणि मग त्यामुळं अशा प्रकारे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या मागं काहीतरी कोणाला तरी एखाद्या अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांना त्रास द्यायचा, त्यांना नोटिसा पाठवायच्या किंवा मग एखाद्या बातमीला पकडून जे काही स्वाभाविकपणे कुठली पण बातमी जेव्हा आपण करतो तेव्हा एक पक्ष जो असतो तो आपल्या बातमीवर खुश असतो, स्वाभाविकपणे दुसरा पक्ष नाराज असतो. मग अशा वेळेला नाराज पक्षाला हाताशी धरून संबंधित पत्रकाराला दडपण आणायचं, त्याच्या कुटुंबियाला त्रास होईल अशा प्रकारे वातावरण निर्माण करायचं, अशी कामं सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आता यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत, या फडणवीस साहेबांनी या ठिकाणी 2 मिनिटं मित्रांनो, तर फडणवीस साहेबांनी 2018 मध्ये डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी एक नियमावली बनवली होती आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठीची ती जी काही नियमावली असेल, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्याची राज्य शासनाच्या वतीनं एक निर्णय काढून डिसेंबर 2018 मध्येच तो GR जो आहे सरकारचा आला होता. आता योगायोगाने असा आहे की महिना सुद्धा डिसेंबर चालू आहेत आणि परत फडणवीस साहेब जे आहेत तेच मुख्यमंत्री आहेत. तर आता 6 वर्षानंतर त्यांनी जो GR काढला होता त्या GRला धरून किंवा त्या GRवर जे काही त्या नमूद केलं होतं GR मध्ये त्या वस्तुस्थितीला धरून आता तरी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना काही सवलती, बरं सवलती सोडा, किमान त्यांना राजमान्यता तरी मिळतं का हे आता आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे डिजिटल मीडियाची, जसं आपल्याकडे एक म्हणतात की लहान बाळाला त्याची आई पण रडल्याशिवाय दूध देत नाही, है ना. म्हणजे अंगावर त्या बाळाला जेव्हा भूक लागलेली असते त्यालाही काही
रडावं लागतं, त्याच्या या सर्व गोष्टी त्याला रडावं लागतं, संघर्ष करावा लागतो, तेव्हा कुठं त्याला ते सर्व गोष्टी मिळतात. तर हे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी हे सोयीस्करपणे विसरलेलं आहे. डिजिटल मीडियाचे पत्रकार आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामधले अनेक पत्रकार जे डिजिटल मीडियासाठी म्हणजे काम करतायत, डिजिटल मीडियामध्ये काम करतायत, ते लोक आता प्रिंट मीडियाच्या वळचणीला जाऊन थांबलेले आहे. आता त्यांनी कुठं जावं हा त्यांचा प्रश्न आहे. स्वाभाविकपणे त्यांच्या मताचा आपण आदर करायला पाहिजे. मात्र प्रिंट मीडियाच्या ज्या पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत, ज्यांनी आता डिजिटल मीडिया विभाग चालू केला, एकतर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या घटनेमध्ये डिजिटल मीडिया असा प्रकार काही आहे का, जी काही त्यांची संस्था स्थापन झाली किंवा जी काही संघटना आहे त्यांच्या त्या मूळ घटनेमध्ये असा काही उल्लेख आहे का. दुसरी गोष्ट की जर ते प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना संरक्षण ज्या पद्धतीनं देतात त्या पद्धतीनं डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या बाजू त्या लावून धरतात का. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न की डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी ज्या संघटनांनी आज लाखो रुपये गोळा केलेले आहे सभासदाच्या नावावर, आणि या सभासदामध्ये सर्वात जास्त संख्येने डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत, त्या संघटनांनी हे लाखो रुपये घेऊन डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या कोणत्या बाजू सरकार दरबारी मांडल्या, या सर्व गोष्टीचं आत्मपरीक्षण डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी करणं गरजेचं आहे. आता मुळात ह्या गोष्टी मला बोलण्याचं काही कारण नाही, कारण मला काही कुठल्या डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना एकत्र करून पैसे वगैरे त्याच्यामधून काही गोळा करायचे नाहीये. माझा प्रश्न फक्त एवढा आहे की संविधानिक मार्गानं डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना त्यांचे हक्क जे मिळायला पाहिजे ते हक्क न मिळण्यामागं झारीतले शुक्राचार्य आहेत. आणि झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, तर हे ज्या संघटनांमध्ये पैसे देऊन यांनी पदं घेतले, पैसे देऊन हे सभासद झाले, त्याच काही संघटनांचे लोक डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना राजमान्यता मिळू नये म्हणून सरकार दरबारी पत्रव्यवहार करत असतात. आता यातली गंमत अशी आहे की डिजिटल मीडियामध्ये आम्ही आमचा विभाग चालू केला, आमच्या संघटनेमध्ये आमचा विभाग चालू केला असे दावे हे लोक करतात. मात्र डिजिटल मीडिया म्हणजे नेमकं काय, डिजिटल मीडिया म्हणजे फेसबुकवर लिहिलं म्हणजे डिजिटल मीडिया होतोय का, किंवा ब्लॉगवर लिखाण केलं म्हणजे तो डिजिटल मीडिया अधिकृत मानला जातोय का, ह्या पण गोष्टी हे काही संघटना चालवणारे लोक आहेत त्यांना माहिती नाही. आता माहिती एखाद्या गोष्टीची माहिती नसणं अर्थात ती गोष्ट म्हणजे काही खूप चुकीची किंवा वाईट आहे असं म्हणणार नाही मी. आपल्यालाही बऱ्याच गोष्टीची माहिती नसते, हळूहळू त्या सर्व गोष्टीची आपण माहिती घेत असतो. मात्र ही माहिती नसताना पण आम्हालाच कशी माहिती आहे आणि आम्ही डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना ॲक्रिडेशन मिळवून देतो अशी भीमगर्जना हे लोक करतात. आता मला सांगा की ॲक्रिडेशन मिळण्याच्या अगोदर किमान त्या लोकांना राजमान्यता तरी मिळालं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय करताय, तुम्ही आतापर्यंत काय केलं, गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासन दरबारी काय केलं, किती पत्रव्यवहार केला. मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो या लोकांना की डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या संघटनेला विचारावं की डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी आता तुम्ही जो काही पत्रव्यवहार गव्हर्नमेंट सोबत केला असेल तो थोडासा बाहेर आणा, उघड करा, आम्हालाही बघू द्या की नेमका काय पत्रव्यवहार आहे. हा सर्व लोकांना पण कळलं पाहिजे की डिजिटल मीडियाचा जे पत्रकार आहेत त्यांना नेमकं या संघटनांकडून म्हणजे नुसतं पैसे घेण्यापुरतंच प्रेम का मिळतं, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांचं जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यांना सहकार्य का मिळत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा विषय कोणावर टीका टिप्पणी करणं हा अजिबात नाहीये. मी जे काही बोललो हे एक तुम्हाला या गोष्टी पडत असतील, कदाचित तुम्ही काही त्या संघटनेचे पदाधिकारी असल्यामुळे तुम्ही उघडपणे बोलू शकत नसणार. मी कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी नाहीये आणि माझा जो पेशा आहे तो मला खरं बोलण्यापासून म्हणजे बिलकुल थांबवत नाही. मला खरं बोललंच पाहिजे असं माझा पेशा सांगतो आणि म्हणून मी या सर्व गोष्टी ज्या आहे या बेधडकपणे तुमच्यापर्यंत शेअर करतो. किमान माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला किमान इतकं कळलं पाहिजे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना की आपण नेमकं कोणासोबत जायचं आहे, आपण नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला कळणं अतिशय गरजेचं आहे. आता बरेचसे पत्रकार लोक असे आहेत, खूप सारे पत्रकार मित्र असे आहेत की ज्यांना त्यांचे कॉल मला पण येत असतात की सर आम्हाला डिजिटल मीडिया चालू करायचं, आमचं यूट्यूब चॅनल रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आता मुद्दा हा आहे की यूट्यूब चॅनलचं असं रजिस्ट्रेशन होतं का, तर अजिबात होत नाही. असं कोणीही तुमच्याकडून पैसे घेत असेल, पैशाची मागणी करत असेल तर अजिबात देऊ नका. यूट्यूब चॅनलचं रजिस्ट्रेशन होत नाही, कारण यूट्यूब चॅनल मुळात यूट्यूब या कंपनीकडे त्या सर्व गोष्टीची मालकी आहे. कंपनीचं स्वतःचं ते सर्व काही फॅसिलिटीज जे आहेत, त्यांचं स्टोरेज असेल, त्यांचं सर्व्हर असेल किंवा बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व त्यांच्या आहेत. तुम्ही फक्त एका जीमेलद्वारे त्याला अकाउंट बनवलं म्हणजे ते काही तुमच्या मालकीचं होत नाही. त्यामुळे जर कोणी असा दावा करत असेल की नाही मी तुम्हाला यूट्यूब चॅनल जे आहे ते सुरू करून देतो आणि त्यासाठी मला 10-15 हजार रुपये लागतील असं जर कोणी दावा करत असेल तर अजिबात देऊ नका, कारण यूट्यूब चॅनल हे मोफतमध्ये सुरू होते, त्याला कुठलेही पैसे खर्च
करावे लागत नाही. जीमेलच्या सहाय्यानं अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल चालू करू शकता. डिजिटल मीडियामध्ये युट्यूब चॅनलची खरोखर खूप जास्त क्रेज आहे आणि मी तर म्हणतो की या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पाहून रोज नवीन नवीन पत्रकार बनत आहेत. मात्र अशा प्रकारच्या युट्यूब चॅनल काढून काहीही साध्य होणार नाही. पत्रकारिता तुमच्या रक्तामध्ये असली पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टीचं समाजभान असणं गरजेचं आहे. समाजाच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला समोर नेल्या पाहिजे, या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नेमकं कशा प्रकारचं काम केलं पाहिजे हे जोपर्यंत तुम्हाला आत्मसात होत नाही तोपर्यंत युट्यूब चॅनल चालू करून त्याच्यावर इकडच्या तिकडच्या बातम्या अपलोड करून काहीही होणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे युट्यूब चॅनलची नोंदणी होत नाही. अजिबात युट्यूब चॅनलची नोंदणी होत नाही. आता याच्यात मधला दुसरा पार्ट आहे की न्यूज पोर्टल रजिस्ट्रेशन. आता बरेचसे हिंदी साइडर काही जे लोक आहेत त्यांनी कंपन्या स्थापन केल्या आणि न्यूज पोर्टल आम्ही कमी पैशात बनवून देतो, शासकीय रजिस्ट्रेशन सहित बनवून देतो, न्यूज पोर्टल सोबत आम्ही उद्यम रजिस्ट्रेशन देतो, ते फ्रीमध्ये देतो, अशा प्रकारचा दावा करून राज्यातल्या अनेक पत्रकारांना नादी लावायचं काम या हिंदी भाषिककडे तिकडे जे लोक आहेत त्यांच्या ज्या संस्था किंवा त्यांच्या जे काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांनी हे चालू केलेलं आहे. आता आपण या गोष्टीकडे वळूया की न्यूज पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे ते कसं होते. तर बघा, डिजिटल मीडिया विभाग आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा. त्यांनी तो 2021 पासून अधिकृतपणे विभाग चालू केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डिजिटल मीडियाचे जे न्यूज पोर्टल वगैरे आहेत हे न्यूज पोर्टल नोंदणी नाही होत पण त्याचं इंटिमेशन जे आहे, त्याची सूचना जी आहे ती आपल्याला गव्हर्नमेंटकडे देता येते. आणि ही सूचना कशी द्यायची आहे ते पण मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या समोरच्या भागामध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व झाल्यानंतर तिथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जर युट्यूब चॅनल असेल, तुमचं जर न्यूज वेबसाईट असेल. आता मीच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की युट्यूब चॅनल रजिस्टर्ड होत नाही. मग तुम्ही म्हणाल की अद्वैत चव्हाण साहेब तुम्ही तर आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की युट्यूब चॅनल रजिस्ट्रेशन होत नाही आणि मग आता तुम्हीच म्हणताय की युट्यूब चॅनलचा फॉर्म भरा. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये थोडासा बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपण काम करून तुमचं युट्यूब चॅनलला इंटिमेशन म्हणजे कायदेशीर संरक्षण देऊ शकतो. त्याची नोंदणी म्हणत नाही मी, असा कुठलाही दावा करत नाही की त्याची नोंदणी करावी लागेल. पण उद्या जर एखादा खटला जर या ठिकाणी उद्भवला किंवा तुमच्या विरुद्ध एखाद्या बातमीमुळे कोणी जर तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला तर त्याच्यापासून तुम्हाला कायदेशीर संरक्षण मिळावं म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे किंवा तुमच्याकडे काय काय गोष्टी असल्या पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर पर्सनली, मी आता याच्या संदर्भात पर्सनल एक मीटिंग आयोजित केलेली आहे नागपूरमध्ये. तर त्या मीटिंगला पण तुम्ही हजर राहा तुमचं शक्य होत असेल तर. त्याचा वेळ आणि दिनांक ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला वकीलपत्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तत्पूर्वी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिसेल गुगल फॉर्मची, ज्याच्यामध्ये तुमचं युट्यूब चॅनल असेल किंवा न्यूज वेबसाईट असेल त्याची पूर्ण माहिती भरा. ती माहिती भरल्यानंतर ती माझ्यापर्यंत पोहोचेल. मी ती माहिती तुमच्या सहमतीनं आणि तुमच्या मध्ये आणि केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या मध्ये एक मध्यस्थ म्हणून तुम्ही माहिती तुमची त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुमचं जे इंटिमेशन आहे ते त्यांच्यापर्यंत असं प्रकारे जाईल. आणि उद्या जर अशी काही अडचण उद्भवली की एखादी तुम्ही बातमी केली, जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं तुम्हाला की एका बातमीमुळे एका तहसीलदारानं आमच्या एका पत्रकाराला नोटीस दिली, एका बातमीमुळे एका कारखान्याने आमच्या एका पत्रकारावर गुन्हा दाखल केला म्हणजे खटला दाखल केला. तर अशा प्रकारच्या खटल्यांपासून, अशा प्रकारच्या मानसिक त्रासापासून, अशा प्रकारच्या कायदेशीररित्या तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून जर तुम्हाला संरक्षण हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कायदेशीररित्या काही बाबी कराव्या लागतील. याला मी नोंदणी अजिबात म्हणत नाही. नोंदणीचा दावा जर कोणी करत असेल तर तो अजिबात खरा नाही. गव्हर्नमेंटकडे कुठल्याही प्रकारचं न्यूज पोर्टलचं रजिस्ट्रेशन मिळत नाही. आता आपण वळूया की उद्यम रजिस्ट्रेशन नेमकं काय आहे. बघा, उद्यम रजिस्ट्रेशन असं आहे की उद्यम रजिस्ट्रेशन आपल्या आधारद्वारे आपण जर लॉग इन केलं तिथे जाऊन तर कोणताही व्यक्ती कोणत्याही नावाचं उद्यम रजिस्ट्रेशन काढू शकतो. उदाहरणार्थ आता मी आहे, मला जर आता लोकमत महाराष्ट्रामधला नावाजलेलं वर्तमानपत्र आहे, सकाळ जे आहे ते नावाजलेलं वर्तमानपत्र आहे, पुण्यनगरी आहे, देशोन्नती आहे, या नावानं जरी मी त्या ठिकाणी उद्यम रजिस्ट्रेशन काढलं तरी त्याला कोणी व्हेरीफाय करत नाही, ते आरामात मिळते. म्हणजेच काय की उद्यम रजिस्ट्रेशन प्रॉपरली व्हेरीफाय होत नाही आणि म्हणूनच उद्यम रजिस्ट्रेशनला कुठल्याही प्रकारची कायदेशीर व्हॅलिडिटी नाही आहे. हां, एक गोष्ट खरी आहे की तुम्ही त्या ठिकाणी उद्यम रजिस्ट्रेशन केलं, तुम्हाला बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी मदत होते, त्या ठिकाणी तुमचं ते प्रमाणपत्र चालते, ते मान्य केलं तरी सुद्धा न्यूज वेबसाईट चालवण्यासाठी जर फक्त तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशनवर चालवत असाल तर ते अजिबात खरं नाहीये.
तुम्हाला ते कधी पण अडचणीत आणू शकते, कारण उद्यम रजिस्ट्रेशनची जी व्हॅलिडिटी आहे त्याला कुठल्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन प्रोसेस त्याच्यामध्ये नाही आहे. आणि स्वाभाविकपणे अशा प्रकारे जर तुम्ही काही एखादा असं नाव केलं, उद्या एखाद्या नावाने चालू केलं, आता मूळ मालकाने जर तुमच्यावर दावा केला तर तो मात्र खूप तुम्हाला अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळं अशा प्रकारचं कोणतंही काम तुम्ही करू नका. उद्यम रजिस्ट्रेशन जर कोणी म्हणत असेल की मी तुम्हाला न्यूज पोर्टलसोबत मोफत देतो, काय झालं, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आले स्वतःला डेव्हलपर समजणारे, मग त्यांनी काय केलं, लोकांना खोट्या अशा माहिती पसरवल्या की बाबा तुम्ही आमच्याकडे नोंदणी करा, आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंटचं अधिकृत लायसन्स ते चालवण्यासाठी देऊ. आणि लायसन्स म्हणजे काय, तर उद्यम रजिस्ट्रेशन. तर अशा प्रकारचं कुठलंही लायसन्स उद्यम रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही. उद्यम रजिस्ट्रेशनचा जिथे जा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, तुमचं जे काही 2 प्रकारच्या त्या ठिकाणी ज्या गोष्टी असतात, एक तर तुम्ही म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, डायरेक्ट तुम्ही उत्पादन करत असाल एखाद्या गोष्टीचं, आणि दुसरं म्हणजे सर्व्हिसेस, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल, तर अशा दोन्ही प्रकारच्या सेवा ज्या आहेत तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवता येतात. किंवा हायब्रिड म्हणजे दोन्ही मोडमध्ये, म्हणजे तुमच्याकडे विक्री पण करायचं आहे, तुम्हाला काही प्रॉडक्ट आहेत तुमचे, आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्व्हिसेस पण प्रोव्हाइड करायच्या लोकांना, तर अशा प्रकारचं सुद्धा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होते. त्यामुळं अशा प्रकारचा जर कोणी दावा करत असेल की उद्यम रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल म्हणजे तुम्ही न्यूज पोर्टल आरामात चालवू शकता, तर ते खोटं आहे, चुकीचं आहे, आणि ते तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी सर्वात पहिले काम काय केलं पाहिजे, तर अशा प्रकारच्या उद्यम रजिस्ट्रेशनच्या भरोशावर तुम्ही आय कार्ड वितरित करता, नियुक्तीपत्र वितरित करता, ते मुळात सर्वच गोष्टी बेकायदेशीर आहेत, त्या तुम्ही टाळल्या पाहिजे. काय होतं की तुम्ही स्वतःहून जर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी कराल तर कायदा तुमचा पाय आणखी तुमचा पाय खोलामध्ये जाईल, आणि म्हणून तुम्ही कायदेशीररित्या तुम्हाला काय काय करता येणं शक्य आहे. तर 2021च्या गाईडलाईन्सनुसार तुम्ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडीच्या माध्यमातून तुमचं इंटिमेशन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे देऊ शकता, जे की महा डिजिटल मीडिया असोसिएशन आपली गव्हर्नमेंट बॉडी जी प्रस्तावित बॉडी आहे त्या स्वनियामक बॉडीच्या आधारे तुम्ही आमच्यासोबत काम करून त्या ठिकाणी देऊ शकता. आता बऱ्याचशा काही याच्यामध्ये सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये मला ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या की लोक 10,000 हजार रुपये मागतात की बाबा तुला आमच्या बॉडीचं सभासद व्हायचं आहे ना, तुझं न्यूज पोर्टल तुला अधिकृत करायचं आहे का, तर तू आम्हाला 10,000 रुपये दे, मग आम्ही तुला वेबसाईट देतो आणि मग तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन देतो. असं कोणी पैसे मागत असेल तर ते पण करू नका. कुठल्याही प्रकारचं सेल्फ रेग्युलेटरी बॉडीचं सभासद होण्यासाठी 200-400 रुपये जर तुमच्या ओळखपत्रासाठी कोणी घेत असेल, किंवा जर तुम्हाला काही दर महिन्याला जे अहवाल जे आहेत जे पाठवा लागतात, ते अहवाल पाठवण्यासाठी जर कोणी हेल्प करत असेल तर ते ठीक आहे. आपणही पूर्वी अगदी 2019-20 मध्ये आपण चार्जेस आकारले होते, ते पण 500 रुपयाच्या आतमध्ये होते. ते का आकारले होते, कारण का त्याच्यासाठी आपण आपला पूर्ण वेळ जो व्यक्ती आहे, एक जो तुमच्या अहवाल पाठवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करेल असा एक व्यक्ती आपण त्या ठिकाणी तुम्हाला नेमून दिला होता, आणि ते अहवाल त्या ठिकाणी पाठवत होता पुढे. आता ते अनिवार्य नाहीये, ते तुमचं ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल अशी सर्व्हिस तर तुम्ही घ्या, नाहीतर नाही घेतली तरी चालेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीला अशा प्रकारचे 5,000 हजार 10,000 रुपये द्यायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, वेबसाईट बनवताना संबंधित डेव्हलपरला कायद्याचं व्यवस्थित नॉलेज आहे का हे तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. काय होतं की काही लोक तुम्हाला 1,000-2,000 रुपयामध्ये वेबसाईट बनवून देतो असं सांगतात. मग वेबसाईट बनवून दिल्यानंतर आता आमचं जे कारखानदार जे आहेत, साखर कारखान्याचं जे केस त्यांच्या पत्रकार मित्रांच्या विरोधात दाखल झालेली आहे, त्यांचा सेम प्रॉब्लेम झाला की त्यांनी कुठेतरी जाहिरात वाचली फेसबुकला की आम्ही तुमच्याकडे किंवा कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपला की आम्ही तुम्हाला 2,500 रुपयात 3,000 रुपयात 4,000 रुपयात वेबसाईट बनवून देतो, आणि मग त्यांनी पैसे दिले. वेबसाईट बनवून दिल्यानंतर आता जी काही कायदेशीर अडचणी आहेत त्याच्यामध्ये त्यांना ज्या काही फेस करावं लागत आहे की यांनी आमची वेबसाईट बनवून दिली होती. आता हे गोष्टीसाठी संबंधित डेव्हलपर जो कोणी असेल किंवा संबंधित जी काही कंपनी आहे तिला सुद्धा न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जावं लागेल, आणि तो व्यक्ती जर कायदेशीररित्या तुमची मदत करू शकला नाही तर स्वाभाविकपणे तुम्ही अडचणीत याल. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही नक्की विचार करा. वेबसाईट बनवण्यापूर्वी 1-2 हजार रुपये तुमचे कमी जास्त जातात या गोष्टीकडे विचार करू नका. एखाद्या बातमीमुळे जर तुम्हाला अडचणीत येत असाल तुम्ही, तर ते 2-3 हजार रुपये काही फार जास्त आहेत असं मला वाटत नाही. त्यामुळे हा तुमचा निर्णय आहे शेवटी कोणाकडे बनवायची. बघा, मी या मुद्द्यातून अजिबात असं प्रमोशन करत नाही की तुम्ही तुमची वेबसाईट, न्यूज वेबसाईट आपल्या अद्वैत कन्सल्टन्सीच्या माध्यमातून बनवून घ्या, कारण आपण पण आपल्याकडे पण अशा प्रकारचा स्टाफ आहे, अशा प्रकारचे लोक आहेत जे बनवून देतात. मात्र शेवटी ते तुमचं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला वैयक्तिक कोणाकडून बनवून घ्यायची ते तुमचं मत आहे. मात्र हे बनवून घेत असताना ती जी काही फर्म आहे जी तुम्हाला वेबसाईट बनवून देत आहे ती तुम्हाला कायदेशीररित्या भविष्यामध्ये हेल्प करणार आहे का, मदत करणार आहे का, ती कायदेशीर जर काही अडचण आली तर ती तुमच्यासोबत राहणार आहे का, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे.
तर आता उद्यम रजिस्ट्रेशन संदर्भात मला असं वाटतं की तुमचा एक जो डाऊट आहे तो क्लिअर झालेला आहे, कारण यावर मला खूप सारे प्रश्न विचारले जात होते की आमच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन आहे किंवा आम्हाला ओळखपत्र द्यायचे तर आम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन काढून द्या. तर अशा प्रकारचं कोणतंही ओळखपत्र किंवा कोणत्याही प्रकारचं नियुक्तीपत्र उद्यम रजिस्ट्रेशनच्या आधारे तुम्ही त्याला तिथे देऊ नका. हां, तुम्हाला त्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे तर सेल्फ रेग्युलेटरी बॉडीचं तुम्ही सभासद झाल्यानंतर तुम्हाला त्यांनी सभासदाचं पत्र दिल्यानंतर तुम्ही तसा उल्लेख तुमच्या नियुक्तीपत्रावर करू शकता, तसा उल्लेख तुम्ही तुमच्या आयडेंटिटी कार्डवर करू शकता, प्रतिनिधीच्या ओळखपत्रावर करू शकता. मात्र हे तुम्ही गव्हर्नमेंटला इंटिमेशन पाठवल्यानंतरच तुम्ही करू शकता. तुम्हाला जर तुमच्या न्यूज पोर्टलचं गव्हर्नमेंटचं इंटिमेशन मोफतमध्ये करायचं असेल तर या ठिकाणी खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे गुगल फॉर्म तुम्हाला मिळेल, तो भरा. तुमचं इंटिमेशन जे आहे ते तिथपर्यंत पोहोचून जाईल गव्हर्नमेंटकडे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना काही गोष्टी नॉलेज अपग्रेड करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मीटिंग बोलावलेली आहे. साधारणतः 22 तारखेपर्यंत म्हणजे 21 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. तर आमचं असं चालू आहे की 20-21 तारखेच्या मध्ये कधीतरी ते एक मीटिंग जे आहे ती घ्यावी. त्याचा तुम्हाला 1-2 दिवस अगोदर जे आहे तुम्हाला तशी वेळ आणि ते कळवल्या जाईल. आणि नागपूर महाराष्ट्रात असल्यामुळे काही फार जास्त म्हणजे रिझर्वेशन वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही येऊ शकता, एका दिवसाच्या पूर्वसूचनेवर तुम्ही इथे पोहोचू शकता. तर तुम्ही तशा प्रकारे या ठिकाणी आला तर तुम्हाला हे सर्व गोष्टी, जसं गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, गव्हर्नमेंटकडे रजिस्ट्रेशन म्हटल्यापेक्षा आता इंटिमेशन म्हणूया आपण, गव्हर्नमेंटचं इंटिमेशन कशा प्रकारे द्यायचं, त्यानंतर दर महिन्याच्या 4 तारखेला कोणता अहवाल गव्हर्नमेंटकडे पाठवायचा, आपल्या जे काही आपलं न्यूज पोर्टल आहे किंवा आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्या प्रतिनिधीला ओळखपत्र कसे द्यायचे, प्रतिनिधींकडून नेमकं फक्त जाहिरातचे पैसे न घेता प्रतिनिधी आपल्याला अडचणीत आणणार नाही अशा प्रकारचं काम त्याच्याकडून कसं करून घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या न्यूज पोर्टलची किंवा आपल्या यूट्यूब चॅनलची एक फाईल बनवून प्रॉपर, उद्या कोणी पण मागितली तर आपल्याला ते देता येणं गरजेचं आहे, किंबहुना तुमच्या प्रत्येक प्रतिनिधीकडे ती फाईल असणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला सुदृढ करतात. आणि कोणी जर तुमच्याबद्दल खोटी तक्रार केली, तुमची बदनामी करायचा प्रयत्न केला, तुम्हाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली तर या सर्व गोष्टीला पूर्ण उरण्याची ताकद तुमच्या या फाईलमध्ये असते. म्हणून हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं आता तुमच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर असू द्या, फार क्लिअर असू द्या. बरेच जण असे आहे की आम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन जे आहे ते आमचं ऑलरेडी आहे, मग आता आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला ज्यांनी बनवून दिलं त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये न्यूज पोर्टलची सर्व्हिस टाकली म्हणजे आता आमचं फिक्स झालं, आम्हाला आता दुसऱ्या कोणत्याची गरज नाही. असं जर तुम्ही म्हणत असाल तर स्वाभाविकपणे मी त्याला काही आर्ग्यू करणार नाही किंवा मी तुमच्यासोबत वाद घालणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन की मित्रांनो, उद्यम रजिस्ट्रेशन हा एकमेव डॉक्युमेंट जो आहे तो तुमच्यासाठी पुरेसा नाहीये. उद्यम रजिस्ट्रेशनमध्ये अनेक त्रुटी आहेत. मार्च 2022 नंतर उद्यम रजिस्ट्रेशनसाठी PN नंबर आणि GST नंबर जो आहे, GST क्रमांक हा कंपल्सरी केलेला आहे. ह्या दोन गोष्टी जर नसतील तर आणि तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशन जर करत असाल तर ते इनव्हॅलिड धरल्या जाते. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळं केवळ आपण मनाला बरं वाटावं म्हणून अशा प्रकारचे डॉक्युमेंट बनवून स्वतःला अडचणीमध्ये आणण्याचं काम करू नका. परत एकदा सांगतो की तुम्हाला तुमचं वेब पोर्टल जे आहे ते वेब पोर्टल तुम्हाला गव्हर्नमेंटकडे त्याची माहिती पाठवायची आहे. ती माहिती तुम्ही खालच्या गुगल फॉर्ममध्ये भरा आणि पाठवून द्या. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यातले, तुमच्या संपर्कातले, तुमच्या जिल्ह्यातले नसतील तर तुमच्या आजूबाजूचे दुसऱ्या जिल्ह्यातले पत्रकार मित्र असतील किंवा तुमचे प्रतिनिधी असतील त्यांना सुद्धा आपल्या परिसरातल्या पोर्टलचा जो कोणी व्यक्ती असेल, संपादक असेल, त्याला सुद्धा हा फॉर्म भरायला आपण उद्युक्त केलं पाहिजे. त्याला पण सांगितलं पाहिजे की हा फॉर्म तू एक भरून दे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची बघा, संघटित बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता तुम्ही म्हणता की आमच्याकडे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना त्यांनी मान्यता दिली पाहिजे, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना पासेस दिल्या पाहिजे, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना विधिमंडळ अधिवेशन परिसरामध्ये प्रवेश दिला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे मित्रांनो की कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही संघटित झाला नाही तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही. आज तुम्ही पहा, प्रत्येक गोष्टीची संघटना आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये, आता जसं जिल्हाधिकारी कार्यालय, तिथल्या लिपिक लोकांची वेगळी संघटना आहे, तिथल्या शिपाई लोकांची वेगळी संघटना आहे, तिथल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या लोकांची राजपत्रित अधिकारी महासंघ नावाची संघटना आहे. सरकारी दवाखान्यामध्ये जा तुम्ही, तिथल्या सरकारी दवाखान्यामधले जे परिचार असतात त्यांची संघटना आहे. त्यानंतर त्या सरकारी दवाखान्यामधल्या ज्या नर्सेस असतात त्यांची वेगळी संघटना आहे. तिथे जे मेडिकल ऑफिसर असते त्यांची वेगळी संघटना आहे. तर ह्या संघटना ज्या असतात ह्या संघटना काय करतात, ह्या संघटना तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. कधी जर तुमच्या संघटनेचा उद्देश तुमच्याच समूहाला न्याय देण्याचा असेल तरच ते तुम्हाला मदत करतील. आता डॉक्टरांची संघटना आहे, त्याच्यामध्ये बाबा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करता म्हणून नर्सेसला पण आम्ही याच्यामध्ये घेतो किंवा बाबू लोकांनाही आम्ही आमच्यामध्ये घेतोय, तुम्हालाही आम्ही न्याय मिळवून देऊ, असं जर कोणी म्हटलं उद्या तर चालेल का? हो, नाही चालणार.
डॉक्टर लोकांच्या समस्या काय आहेत हे डॉक्टर लोकांच्या संघटनेलाच माहिती आहे. नर्सेस लोकांच्या समस्या काय आहेत ते नर्सेस लोकांच्या संघटनांनाच माहिती आहे. आता हे फक्त आपण प्रोफेशन फक्त तुमच्या याच्यासाठी घेतोय, मी तुम्हाला उदाहरणासाठी देतोय. उद्या एखादा पाटबंधारे खाता आहे, तिथले इंजिनियर आहे, पाटबंधारे खात्याच्या इंजिनियरची संघटना आहे, आणि उद्या तिथे जे काही तलाव निरीक्षक असतात त्यांची संघटना आहे, त्यांचं तेही त्या क्षेत्रात काम करतात, हेही त्या क्षेत्रात काम करतात. म्हणून काही इंजिनियरच्या संघटनेमध्ये काही कुठल्या त्या संबंधित तिथल्या जे काही अधिकारी दुसरा असेल त्याला त्या ठिकाणी घेतल्या जात नाही, किंवा त्या अधिकाऱ्याच्या संघटनेमध्ये इंजिनियरला घेतल्या जात नाही. स्वाभाविकपणे प्रिंट मीडियामध्ये काम करणारे पत्रकार मित्र आहेत, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत, त्यांना त्यांचं काम करू द्या. ते खूप वर्षापासून काम करतायत, त्यांचं काम त्यांना खूप चांगल्या पद्धतीने करू द्या. पण त्यांनी जर असं म्हटलं की नाही आम्ही आता प्रिंट मीडियालाही न्याय मिळवून देऊ, आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियालाही न्याय मिळवून देऊ, आणि आम्ही डिजिटल मीडियालाही न्याय मिळवून देऊ, असं जर म्हणत असाल तर मग माझा शब्द नक्की ध्यानात ठेवा की एक ना धड भाराभर चिंध्या, कोणाचंच कल्याण ते करू शकत नाही. त्यांचं काम काय आहे, आपला काम बनता, बाकीचं तुम्हाला माहिती आहे याच्यानंतर काय वाक्य आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले खिसे भरण्यासाठी त्या संघटना स्थापन झाल्या. त्याचे उद्देश काय आहे की वर्षाला त्यांना फक्त तुमच्या सभासदत्वाची मुदत संपली की तुम्हाला एक कॉल येतो, अरे भाऊ या वर्षीचं सभासद फी तुम्ही भरली नाही, कॅलेंडर आलं, डायरी आली, अमुक आलं, तमुक आलं, इथं अधिवेशन आहे, तिथं या, असं करा तसं करा. मित्रांनो, डिजिटल मीडियाच्या संघटना ज्या आहेत, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी एकत्र या. मी असं म्हणत नाही की तुम्ही महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या पडेच तुम्ही या, तुम्ही स्थापन करा, सर्व लोकांना एकत्र आणा, डिजिटल मीडियाच्या लोकांना एकत्र आल्यानं मी स्वतः आता आमचं जे महा डिजिटल मीडिया असोसिएशन आहे, आता मी स्वतः प्रॅक्टिस करत असल्यामुळे, कोर्टची प्रॅक्टिस करत असल्यामुळे वेळ देऊ शकत नाही. आता आम्ही मीटिंग बोलावलेली आहे की माझा जो काही पदभार आहे, जो काही कारभार आहे, तो आमच्या एखाद्या सहकार्याकडे सोपून बाबा तुम्ही काम करा, मला फक्त काही मदत लागली, तुम्हाला कायदेशीररित्या काही मदत लागली तर मला सांगा. पण डिजिटल मीडियासाठी सातत्यानं आपण, आपल्याकडे कोणी सभासद आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठीच काम करतो किंवा त्यांनाच पत्र देतो असं नाही. आपण गेल्या 3 वर्षामध्ये राज्य सरकारसोबत खूप सारा पत्रव्यवहार केला आणि त्याचे खूप सारे पॉझिटिव्ह आउटकम आलेले आहेत. आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणूक आयोग जे आहेत आपला, त्यांच्यासोबत आपण पत्रव्यवहार केला. त्यांनी आपल्याला पत्रही पाठवलं की तुम्ही आम्हाला डिटेल द्या की कोणत्या कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये, कोणत्या कोणत्या विधानसभेमध्ये संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना तुमच्या डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना ओळखपत्र दिले नाही, तुम्ही आमच्यापर्यंत माहिती पाठवा, आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करतो. पण मुळात प्रश्न असा आहे की डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनाच काही घेणं देणं नाही, त्यांनाच पाहिजे नाही ओळखपत्र. ते फक्त काय करतात, ते फक्त जेव्हा त्यांच्यावर काहीतरी अडचण येते, जेव्हा कोणीतरी त्यांना त्यांच्या बातमीहून बोलते, जेव्हा कधी कोणीतरी त्यांच्या व्हॅलिडिटीहून त्यांना बोलते, जेव्हा कधी त्यांना डिजिटल मीडियाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करते, फक्त त्यावेळेस ते पेशाने म्हणजे उठून असे उभे राहतात. एरवी त्यांना काही घेणं देणं नाही. मुळात तुम्हाला जर सर्व गोष्टीचं नॉलेज तुम्हाला अपग्रेड करायचं असेल, तुम्हाला काहीतरी पुढे भविष्यामध्ये काहीतरी चांगलं काम करायचं असेल, तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला संघटित होणं गरजेचं आहे. आज हजारो अडचणी उत्तर प्रदेशमध्ये डिजिटल मीडियाच्या ज्या संघटना आहेत त्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांच्या संघटनापेक्षा पण खूपच चांगल्या काय म्हणता येईल आपल्याला त्याला, म्हणजे त्यांचं एवढं उत्तम कामकाज आहे ना. त्या ठिकाणी तुम्ही पॉलिसी बघा, डिजिटल मीडियाची पॉलिसी उत्तर प्रदेश सरकारनं आणलेली, प्रत्येक इन्फ्लुएन्सर आहे डिजिटल मीडियाचा पत्रकार आहे, त्याला सर्व शासकीय योजनांचे लाभ मिळतात, त्यांना पैसे मिळतात, सर्व गोष्टी, त्यांना जाहिराती मिळतात. महाराष्ट्रामध्ये का नाही मिळत? कारण इथे सर्व लोक जे आहे ना वर्षानुवर्ष बसलेले आहे एकाच पदावर. काही संघटना तर अशा आहे की त्या संघटना त्या व्यक्तीच्या नावाने ओळखल्या जातात. मुळात संघटना ही व्यक्तीच्या नावाने कधीच ओळखली जाऊ नये, व्यक्ती हा संघटनेच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. पण आपल्याकडे काही उलटं घडतं सर्व. आपल्याकडे काय आहे की तो व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीच्या नावाने ती संघटना, अरे अमुक अमुक याची संघटना आहे, तमुक माणसाची संघटना आहे, या पत्रकाराची ही संघटना आहे. मुळात अशा प्रकारे आपल्याकडे व्यक्तिकेंद्रित संघटना झाल्यामुळं ते न्याय देत नाहीत. त्यांना मग ते त्यांना कसं असते की नाही माझी सभा ठेवा, मला 5,000 रुपये मानधन, 10,000 रुपये मानधन लागेल, मला गाडी लागेल द्यायला, मला हार अशाच फुलाचा लागेल, मला झेंडूच्या फुलाचा हार चालणार नाही, माझं मानधन मला भेटलं पाहिजे, जेवायला माझी व्यवस्था अशा हॉटेल, असा राजेशाही थाट चालू आहे सर्व संघटनांच्या लोकांचा. मुळात संघटना कशासाठी असतात तर त्या संघटना असतात की तुमचे जे काही घटक आहेत, तुमचे जे कोणी सभासद आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, त्यांना अडचणी येतात त्या सोडवल्या पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी त्यांना गाईडन्स करण्यासाठी तुम्ही स्वतः एखादी करा ना, तुमच्या स्वतःचा पैसे खर्च करा, जा त्यांना समजून सांगा, काय काय अडचणी त्या समजून घ्या, केंद्र म्हणजे सरकार दरबारी, शासन दरबारी त्या अडचणी मांडा. मात्र असं होताना आपल्याला दिसत नाहीये. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना परत एकदा सांगतोय की संघटनांच्या, इतर मीडियाच्या लोकांच्या संघटनांच्या नादी लागू नका. का लागू नका? मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मुख्याध्यापक लोकांची वेगळी संघटना आहे, शिक्षक लोकांची वेगळी संघटना आहे. तर मुख्याध्यापकांच्या संघटनेमध्ये फक्त मुख्याध्यापक आहे, शिक्षकांच्या संघटनामध्ये फक्त शिक्षक आहे. आता मला सांगा की ते लोक शिक्षक क्षेत्रातच काम करतात, त्यांनी कशाला वेगवेगळ्या संघटना बांधायला पाहिजे?
पण का त्यांना माहिती की आपले प्रश्न वेगळे आहे, यांचे प्रश्न वेगळे आहे. तसंच तुमच्या या सर्व क्षेत्रामध्ये आहे. आता तुम्ही बाकीच्या गोष्टी समजून घ्या. परत एकदा सांगतोय, डिजिटल मीडियाचे पत्रकार मित्र जे आहेत त्यांनी त्यांच्या डिजिटल मीडियाची माहिती जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे तुम्हाला एक गुगलचा फॉर्म दिसेल. ज्यांना कोणाला डिस्क्रिप्शन बॉक्समधला फॉर्म भेटला नाही ते मला व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. माझा व्हॉट्सअप नंबर यूट्यूब चॅनलवर कुठेतरी तुम्हाला दिसेलच. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लोकांपर्यंत पाठवा. जर तुम्हाला आवडत असेल तर पाठवा, नसेल आवडत तर अजिबात पाठवू नका. आणि सबस्क्राईब करा असं मी कधीच म्हणत नाही आणि आताही म्हणणार नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला जे काही करायचं ते त्याच्या बटनाच्या बाबतीत तुम्ही स्वतः करा. धन्यवाद. आपण थांबूया मित्रांनो इथे. परत एका नवीन व्हिडिओ सहित नक्की लवकरच भेटूया.